1 किलोच्या प्रमाणामध्ये अतिशय खुसखुशीत असे तिळाचे लाडू आज आपण बनवणार आहोत। महिनाभर जरी लाडू स्टोर करून ठेवले तरी कडक होणार नाहीत आणि लाडू बांधताना हाताला चटके सुद्धा बसणार नाहीत। तर चला, इथे अर्धा किलो चिक्कीचा म्हणजे कोल्हापुरी पिवळ्या कलरचा गुळ घ्यायचा आहे। गुळाची पावडर वापरायची नाही, शक्यतो कोल्हापुरीच गुळ वापरायचा। इथे अनपॉलिश जे काळपट कलरचे तीळ असतात ते घेतलेले आहेत। तर तीळ घेतलेले आहेत 350 ग्रॅम, 50 ग्रॅम भाजलेल्या फुटाण्याच्या डाळ्या ज्या येतात त्या घेतलेल्या आहेत आणि 100 ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत। टोटल 1 किलो आपण सामान वापरणार आहोत। शेंगदाणे आणि भाजलेल्या डाळ्यांमुळे लाडूंना टेस्ट तर खूप छान येते, तसेच लाडू खुसखुशीत सुद्धा होतात। तर बघा, गुळ कापताना असा गुळ कापायचा म्हणजे गुळ फक्त थोडीशी जाडसुरी इथे वापरायची आहे। तर चला, गुळ कापून झालेला आहे। तीळ आणि शेंगदाणे आता आपल्याला भाजून घ्यायचे आहे। डाळ आपण भाजणार नाही, कारण भाजलेल्या फुटाण्यांची डाळ बनवलेली असते। तर इथे गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची आणि 4-5 मिनटं शेंगदाण्यांचा कलर बदलेपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। अजिबात हाय फ्लेमवरती शेंगदाणे भाजायचे नाहीत, नाहीतर शेंगदाणे कुरकुरीत होणार नाहीत, तर शेंगदाणे नरम पडण्याची शक्यता असते। म्हणून इथे 4-5 मिनटं बघा, मी एकदम खरपूस असे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि यांना पूर्ण थंड करून यांचे जेवढे शक्य आहे तेवढे सालं काढून घ्यायचे। आता इथे तीळसुद्धा मीडियम फ्लेमवरतीच भाजून घेणार आहे। या पद्धतीने तीळ चांगले तडतडू द्यायचे आणि तिळांचा थोडासा कलर बदलेपर्यंत तीळ भाजून घ्यायचे आहेत, कारण त्याच्यामुळेच लाडूंची चव खूप वाढते। आता मोठ्या ताटामध्ये तीळसुद्धा थंड होण्यासाठी काढून घेतलेले आहे। तीळ आणि शेंगदाणे यांचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं। तर बघा, इथे शेंगदाणे पूर्ण थंड झालेले आहेत, त्यांची मी सालंसुद्धा काढून घेतलेले आहेत। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धे शेंगदाणे आणि अर्ध्या डाळवं आपण इथे बारीक करून घेणार आहोत। पिठाप्रमाणे खूप फाईन पावडर बनवायची नाही, थोडीशी जाडसर आपल्याला इथे पावडर बनवायची, कारण त्याच्यामुळे लाडू एकदम खुसखुशीत होणार आहेत। मिक्सर बंद चालू करून या पद्धतीने थोडीशी जाडसर पावडर करून घ्यायची आहे। याची टेस्ट खूप छान लागते, नक्की ट्राय करून बघा। तुमच्याजवळ जर या पद्धतीचे तीळ नसतील, पॉलिशवाले व्हाईट तीळ असतील तर ते सुद्धा वापरले तरी चालतील, फक्त त्यांना थोडंसं जास्त भाजून घ्यायचं। आता उरलेले शेंगदाणे आणि डाळवं आपण इथे खलबत्त्यामध्ये किंवा पाटा वरवंट्यावरती फक्त त्याचे तुकडे करून घेणार आहोत, खूप बारीक करायचं नाही। तुम्ही खलबत्त्यामध्ये थोडंसं जाडसर कुटून घेतलं तरी चालेल, खूप बारीक करायचं नाही, कारण याचे जाडे जाडे तुकडे आपल्याला लाडूमध्ये ठेवायचे आहेत, कारण ते तोंडामध्ये आले तर खूप छान लागतात। तर बघा, या पद्धतीने मी भाजलेल्या डाळ्या आणि शेंगदाणे यांचे तुकडे करून घेतलेले आहेत। तुम्हाला मिक्सरमध्ये जमत असेल तर मिक्सरमध्ये करून घेतलं तरी चालेल। आता इथे आपली लाडूंची पूर्ण तयारी झालेली आहे। याच्यानंतर आपण लगेच लाडू बनवून घेणार आहोत। सुरुवातीला सगळं सामान आपण इथे एकत्र करून घेऊयात। लाडू करताना सगळं सामान भाजून आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि नंतरच लाडू बांधायचे आहेत। आता इथे कुटलेले शेंगदाणे आणि दळलेले शेंगदाणे आणि डाळवं तीळमध्ये टाकून मिक्स करून घेतलं। लगेच आता आपण इथे गुळाची चासणी बनवणार आहोत। तर इथे 1 चमचा साजूक तूप घेतलेला आहे, त्याच्यामध्ये कापलेला गूळ घालायचा। गॅसची फ्लेम कंटिन्यू लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरतीच हा गूळ या तुपामध्ये मेल्ट करून घ्यायचा। याच्यापेक्षा जास्त तूप घालायचं नाही, याच्यापेक्षा जास्त जर तूप घातलं तर हाताला खूप चटकेसुद्धा लागतील आणि लाडू बांधताना लाडूमधून तूप खाली गळण्याची सुद्धा शक्यता असते। तर बघा, 2 मिनिटांमध्येच गूळ इथे मेल्ट झालेला आहे। अजिबात गॅसची फ्लेम हाय करायची नाही आणि जर जमलं तर एखादा पॅन घ्यायचा, म्हणजे हँडल जर असलं तर आपल्याला एका हाताने पकडायला आणि एका हाताने मिक्स करायला सोपं जातं। म्हणून शक्य असेल, घरामध्ये अवेलेबल असेल तर पॅनच इथे वापरून घ्यायचा। आता गॅसची फ्लेम मी मीडियम केली आणि बघा, याला लगेच या पद्धतीने बबल्स यायला सुरुवात झाली। अजिबात या पाकामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही, तुपामध्येच गूळ मेल्ट करून घ्यायचा। बघा, या स्टेजला आलं की लगेच गॅसची फ्लेम मी लो केली आणि आता आपण इथे चासणी चेक करणार आहोत। इथे थोडासा ब्राऊन कलर आला की लगेच आपली चासणी तयार होत असते, पण बऱ्याच जणांना समजत नाही। मग इथे एका प्लेटमध्ये थोडीशी चासणी काढून घ्यायची, त्याच्यावरती थंड पाणी घालायचं आणि ती चासणी थंड होऊ द्यायची। तोपर्यंत जी गॅसवरती आपली चासणी ठेवलेली आहे तिलासुद्धा मिक्स करायचं, नाहीतर गॅसची फ्लेम बंद करायची आणि नंतरच इथे तुम्ही चासणी चेक करायची। बघा, आता ही चासणी पाणी टाकल्यानंतर चांगली थंड होऊ द्यायची आणि या पद्धतीने चेक करायची। तर इथे बघा,
पाण्यामध्ये टाकलेला गोळा थंड होऊन त्याचा असा आवाज आला म्हणजे आपली चासणी तयार आहे. आता चासणीची खात्री झाल्यानंतर त्याच्यामध्ये तीळ आणि शेंगदाण्याचं मिश्रण घालायचं. हे सगळं मिश्रण चासणीमध्ये टाकल्यानंतर गॅसची फ्लेम चालू करायची आणि लो फ्लेमवरती 1 मिनिटभर फक्त हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं. कारण थंडीचे दिवस आहेत, लगेच हे मिश्रण थंड होऊन थिजण्याची किंवा कडक होण्याची शक्यता असते. म्हणून इथे मिनिटभर गॅसची फ्लेम चालू करायची, मात्र लो फ्लेमवरतीच हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आता हे सगळं मिक्स झालं की लगेच आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत. तर बघा, घरामध्ये 1-2 जण असतील तर त्यांनी मिळून इथे लाडू बांधले तरी चालतील. मी गॅसची फ्लेम बंद करून टाकलेली आहे. लाडू बांधताना थोडीशी घाई करायची आणि पटापट लाडू बांधून घ्यायचे, कारण हे मिश्रण पटकन कडक होत असतं. तर बघा, इथे मी सगळं मिक्स केलं आणि एकदम दाटसर मिश्रण झालेले आहे. आता इथे बघा, बर्नरवरतीच हा पॅन ठेवायचा आहे आणि इथेच लाडू बांधून घ्यायचे. मी नेहमी लाडू बनवताना गॅसवरतीच हा पॅन ठेवून लाडू बांधत असते. गॅसची फ्लेम बंद जरी असली तरी बर्नरमुळे आपली जी चासणी किंवा मिश्रण आहे ते गरम राहतं. आता हाताला चटके बसू नये म्हणून हात ओले करायचे आणि रुमालाला पुसून लाडू बांधायचे, किंवा रुमाल या पद्धतीने पाण्यामध्ये टाकायचा किंवा एका ताटामध्ये पाणी घेऊन त्यात रुमाल टाकायचा आणि फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घ्यायचा. लाडू बांधताना फक्त या पद्धतीने त्याच्यावरती हात ठेवायचा. दोन्ही हात ठेवायचे, हात थंड झाले की लाडू बांधायचे, म्हणजे हाताला लाडूचा चटका बसणार नाही. किंवा तिसरी पद्धत म्हणजे अशी बर्फाची बॉटल घ्यायची. आता या बाटलीमध्ये बर्फ तयार झालेला आहे आणि त्याच्यावरती एक रुमाल ठेवायचा. रुमाल ओला करून पिळून घ्यायचा आणि या पद्धतीने बर्फाच्या बाटलीवरती रुमाल ठेवायचा आणि फक्त असा याला हात लावायचा आणि लाडू वळून घ्यायचे, म्हणजे हाताला चटके बसणार नाहीत. शक्यतो बर्फ असलेली बाटली घ्यायची, म्हणजे एकदम थंड असा रुमाल होईल आणि हाताला चटके बसणार नाहीत. लाडू बांधेपर्यंत बाटलीसुद्धा गरम होणार नाही. आता बघा, मी इथे थोडं थोडं मिश्रण घेतलं आणि पटापट इथे लाडू वळून घेण्यास सुरुवात केलेली आहे. मध्ये जर चटका बसला तर पटकन रुमाल लावलेल्या बाटलीला किंवा बाटलीवरती जो रुमाल आहे त्याला हात लावायचा आणि लाडू वळून घ्यायचे. तुपामुळे आतपर्यंत खुसखुशीत असे लाडू तयार झालेले आहेत. खरपूस अशा भाजलेल्या शेंगदाण्यांमुळे, डाळव्यामुळे आणि तिळामुळे एकदम जबरदस्त या लाडूंना टेस्ट येते. तुम्हाला जर आवडत असेल तर याच्यामध्ये वेलची पूडसुद्धा घालू शकता, मात्र काहीही घालण्याची गरज नाही. असेच हे लाडू खूप छान लागतात. नक्की ट्राय करून बघा आणि 1-2 महिने जरी तुम्ही ठेवले तरीसुद्धा हे लाडू कडक होणार नाही, याचीसुद्धा गॅरंटी आहे. तर बघा, आता मी इथे हाताने मिश्रण घेत आहे. मिश्रण घेताना वरचं घ्यायचं, खाली बोटं घालायचे नाहीत, कारण खाली मिश्रण खूप गरम आहे आणि मध्ये चटका लागला तर पटकन बॉटलला हात लावायचा आणि लाडू वळून घ्यायचे. जर खूप चटके बसत असतील तर चमच्याने सारण घ्यायचं आणि लाडू वळून घ्यायचे. तर बघा, इथे मी कुठेही व्हिडिओ फास्ट केला नाही, कट केला नाही, डिलीट केला नाही. एवढाच वेळ मला लाडू बनवण्यासाठी लागलेला आहे. तर बघा, फक्त पटापट लाडू वळायचे, कारण हे मिश्रण पटकन असं कडक होतं. हाताला चटके बसत असतील तर चमचा घ्यायचा, चमच्याने हातावरती सारण टाकायचं आणि पटापट लाडू वळून घ्यायचे. हातावरती एकदा मिश्रण टाकलं की एका जागेवरती जास्त मिश्रण ठेवायचं नाही. या हातातून त्या हातात, त्या हातातून त्या हातात पटापट टाकायचं, म्हणजे एका जागेवर जास्त चटका बसत नाही. आता शेवटचं थोडंसं मिश्रण इथे कडक झालेलं आहे. पुन्हा मी गॅसची फ्लेम चालू केली आणि बघा, फक्त अर्धा मिनटं लो फ्लेमवरती ते मिक्स करून घ्यायचं आणि पटकन हे सुद्धा लाडू वळून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघत असाल एकदम कडक असं मिश्रण झालेलं आहे आणि हातसुद्धा माझे कुठेही लाल झाले नाही. आणि बघा, थोडंसं गरम केलं की लगेच मिश्रण इथे नरम झालं. लगेच गॅसची फ्लेम बंद करायची आणि या थंड बॉटलला हात लावून पटापट जोपर्यंत मिश्रण गरम आहे तोपर्यंतच लाडू वळून घ्यायचे आहेत. ज्यांना स्वयंपाकाची सवय आहे किंवा ज्या अनुभवी ताई आहेत त्यांना वेळ लागणार नाही, मात्र ज्या नवीन मुली आहेत, ज्या नवीन लग्न झालेल्या नवीन स्वयंपाक करतात, त्यांना इथे खूप चटके बसतात. त्यांच्यासाठी मी इथे भरपूर ट्रिक्स सांगितलेल्या आहेत, म्हणजे हाताला चटकेसुद्धा बसणार नाहीत आणि संक्रांतीसाठी घरच्या घरी तिळीचे चवदार असे लाडूसुद्धा बनवून होतील. तर बघा, इथे सुद्धा मी 2 लाडू पटापट बांधून दाखवले. मात्र मिश्रण जर खूप थंड झालं तर बघा, शेवटचे 3-4 लाडूंचा शेप थोडासा ओबडधोबड आलेला आहे. बाकीचे सगळे लाडू बघा किती फाईन सुंदर तयार झालेले आहेत. खणखणीत असा लाडूंचा आवाज येत आहे. त्याच्यावरून तुम्हाला वाटलं असेल की लाडू खूप कडक झाले, मात्र नाही. आतपर्यंत एकदम खुसखुशीत असे लाडू तयार झालेले आहेत. अजिबात इथे लाडू बनवण्यासाठी वेळ लागला नाही आणि या पद्धतीने जर तुम्ही चाचणी कराल तर 2-3 मिनिटांमध्येच आपली चाचणी बनवून तयार होते.
तर जेवढं शक्य आहे तेवढ्या सगळ्या बारीक-सारीक टिप्स सांगितल्या आहेत. हाताला चटका बसू नये म्हणून त्याच्यासाठी सुद्धा 3-4 टिप्स सांगितलेल्या आहेत. नक्की या पद्धतीचे लाडू या संक्रांतीला करून बघा. खूप छान होतात, झटपट होतात, टेस्टीसुद्धा होतात, खुसखुशीत होतात आणि भरपूर दिवस टिकतात सुद्धा. फक्त थंड झाल्यानंतर त्यांना एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचं आणि मेन म्हणजे या लाडूंची टेस्ट खरंच खूप छान लागते. या संक्रांतीला करून बघा. सगळेजण नक्की कौतुक करतील. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद.